कोल्हापूरची स्थिती जाणून घेऊयात। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगेचं पाणी हे आता शहरात घुसलेलं आहे। पंचगंगा नदी परिसरात असलेल्या गायकवाड वाडा परिसरात पंचगंगेचं पाणी आता शहरात घुसल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील 86 बंधारे हे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, आपण पाहतोय आता पंचगंगेचं पाणी हे शहरामध्ये यायला लागलंय। काय कोल्हापूरमध्ये परिस्थिती आहे, प्रशासनानं काय निर्देश दिलेत? गेली 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा पात्राबाहेर पडली आणि या पात्राबाहेरून नंतर आता रस्त्यावर आलेली आहे। गायकवाड वाडा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री हे पाणी घुसलेलं आहे। या परिसरातली वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले 86 बंधारे पाण्याखाली आहेत। तसंच शहरातला सुतारवाडा हा जो परिसर आहे या परिसरातल्या काही नागरिकांना रात्री स्थलांतर करण्यात आलेलं आहे। पंचगंगेची जी इशारा पातळी आहे ती केवळ 1 इंचांवर राहिलेली आहे। काही तास असाच पाऊस राहिला तर पंचगंगा नदी ही इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे। एनडीआरएफची टीम कोल्हापुरात दाखल झालेली आहे। कालच प्रयाग चिखली परिसरात त्यांनी प्रात्यक्षिकं केली आणि पाहणी केलेली आहे। एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारे कोकणाला जोडणारे जे मार्ग आहेत कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर गगनबावडा हे मार्ग काल रात्रीपासून बंद करण्यात आलेले आहेत। अनेक छोट्या मोठ्या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ही वेगळ्या मार्गाने पर्यायी मार्गाने हलवण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। संध्याकाळी पाऊस सुरू असताना नदीकाठच्या परिसरात जाऊ नये, शेतवडीत जाऊ नये असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। एकूणच कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोत। तर कोल्हापूरची स्थिती पाहिल्यानंतर आता आपण